श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवूया शेंग बटाटा. त्यासाठी गॅसवर ठेवलं एक पॅन, त्याच्यात टाकलं तेल. आता तेल जरा गरम होऊ दे. मग आपण टाकूया राई. राई चांगली तडतडू दे. बघा, राई चांगली तडतडली आहे. आता आपण टाकलं जिरं, कांदा, टोमॅटो टाकले. चांगलं परतूया. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. आता चांगलं ढवळू यायला. चांगलं कांदा परतू दे जरा, टोमॅटो. तो शिजायसाठी त्याच्यामध्ये टाकूया हळद आणि मीठ, म्हणजे कांदा टोमॅटो जरा लवकर परतेल. कांदा नरम होतो लवकर त्याच्याने. आता चांगलं आपण हलवूया त्याला. त्याच्यात टाकले आलं लसूण पेस्ट. आता चांगली परतूया जरा. आता टाकूया आपण लाल तिखट, चवीनुसार टाकायचंय. टाकलंय गरम धना पावडर, जिरे पावडर, गरम मसाला. चांगला परतून घेऊया. थोडं कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकलंय. आता हे चांगलं परतून घेऊया याला तेल सुटेपर्यंत. बघू शकता चांगलं परतलं. याच्यात टाकल्या शेंगा. आपल्या घरच्याच झाडांच्या शेंगा आहेत. त्याला धुवून मी बाजूची साल काढून घेतली आहे. खूप छान शेंगांची भाजी झालेली आहे. शेंगा दुधापेक्षा जास्त कॅल्शियम शेंगामध्ये असतं. शेंगा खूप चांगल्या असतात आपल्या शरीरासाठी. आम्हाला आमच्या झाडाच्याच मिळतात शेंगा खायला. श्री स्वामी समर्थ. आई भाजी नाही.